नमस्कार, मी किशोर कुमार श्रीधर दीक्षित गुरुजी. आज आपण सूर्य नारायण भगवान यांच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपल्याला काही बदल करता येईल का त्या अनुषंगाने आपल्याला विचार करायचा आहे. तेव्हा मी काही जे 4 शब्द सूर्यनारायणाच्या बद्दल सांगणार आहे ते आपण काळजीपूर्वक ऐका आणि त्यातून आपल्याला काही धार्मिक कृत्य करता येईल का याची चाचपणी करा आणि तसा प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे. चला आपण बघूया सूर्यनारायण भगवान यांच्याबद्दलची माहिती. सूर्यनारायण देवता हे भारतीय संस्कृतीत आद्य देव मानले गेले आहेत. त्यांना जीवनाचा आधारस्तंभ समजले जाते कारण सूर्याशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य नाही. प्राचीन काळापासून सूर्यपूजा, सूर्यनमस्कार यासारख्या प्रथा आणि आपण स्वीकारलेल्या आहेत, ज्यामुळे केवळ शारीरिक आरोग्यच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती देखील होते. सूर्याची आवश्यकता आपल्याला का आहे? ऊर्जेचा स्रोत. सूर्य हा पृथ्वीवरील ऊर्जा आणि प्रकाशाचा प्रमुख स्रोत आहे. सूर्यप्रकाशामुळे वनस्पतीमध्ये फोटोसिंथेसिस प्रक्रिया घडते, त्यामुळे अन्न तयार होते. आधारभूत जीवनचक्र. पर्यावरणातील जीवनसाखळी सूर्याशिवाय अपूर्ण आहे. वनस्पती, प्राणी आणि मानव यांचे जीवन सूर्याच्या ऊर्जेवर अवलंबून आहे. हवामान आणि ऋतू. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवर ऋतूचे चक्र चालते. सूर्याशिवाय पृथ्वीचा तापमान समतोल बिघडून जीवन नष्ट होईल. त्याच्यामधला आरोग्य लाभ. सूर्यप्रकाशामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि रोग प्रतिकार शक्ती वाढते. सूर्य असेल तर काय होईल? सूर्य नसेल तर काय होईल? अंधारमय पृथ्वी. सूर्य नसल्यास पृथ्वी कायमस्वरूपी अंधारात बुडून जाईल. प्रकाश आणि उष्णतेचा अभाव असल्याने तापमान प्रचंड कमी होईल. वनस्पतींचा नाश. सूर्यप्रकाशाअभावी वनस्पतींमध्ये अन्न निर्मिती होणार नाही, त्यामुळे अन्न साखळी कोलमडेल. प्राणी आणि मनुष्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. अन्नाची कमतरता, थंडी आणि ऑक्सिजनचा अभाव यामुळे प्राणी आणि मानवाचे जीवन संपुष्टात येईल. हवामानाचा ऱ्हास. सूर्याशिवाय समुद्राचे पाणी गोठेल, वाऱ्याचा प्रवाह बंद होईल आणि हवामान स्थिर होईल. आजच्या जगाला सूर्याची गरज. आजच्या तांत्रिक आणि औद्योगिक युगात आपण सर्वांच्या ऊर्जेची अधिकाधिक उपयोग करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. सौर ऊर्जा ही एक शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा आहे, जी आपल्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरते. सूर्याचा योग्य उपयोग करून आपण कार्बन उत्सर्जन कमी करू शकतो आणि पर्यावरण संतुलन राखू शकतो. या सगळ्या गोष्टींतून काय निष्कर्ष निघतो तो आपण बघूया. सूर्यनारायण देवता हे निसर्गाचे प्रतीक असून त्यांनी दिलेली ऊर्जा आपणाला जबाबदारीने वापरावी लागेल. त्यांच्या महत्त्वाच्या जाणीव ठेवून पर्यावरण संवर्धन, सौर ऊर्जा उपयोग आणि निसर्गाशी सुसंवाद राखणे ही खरी त्यांना आदरांजली ठरेल. मित्रांनो, आपल्याकडे दिवसभर भरपूर म्हणजे साधारण 13 ते 14 तास उजेड असतो. त्याबद्दल किंवा सूर्यनारायणबद्दल आपल्या मनात आपल्याला 14 तास संपूर्ण घरात आणि बाहेर झगमगाट उजेड मिळतो. त्याबद्दल बदल्यात आपण साधे सूर्यनारायणाला एक पाण्याचा गडवा किंवा तांब्या अर्घ्य म्हणून अर्पण करतो किंवा किमान त्याची कृतज्ञता म्हणून रोज सूर्य उगवल्यानंतर मनोभावे दर्शन घेतो का? सूर्यनारायण जवळ गरीब श्रीमंत, जात पात कोणताही धर्मपंथ नाही. तो सर्वांसाठीच वेळेवर उगवतो आणि वेळेवर मावळतो सुद्धा. एखाद्या दिवशी आपल्या घरातील लाईट गेली असता आपण किती धावपळ करतो ती चालू करण्याकरिता. म्हणजेच आपल्याला रात्री साधारण 7 ते 11 पर्यंत लाईटची आवश्यकता असते. त्यासाठी आपण भलेही मोठे वीज बिल भरतो, तसेच मोठमोठे लाईट
संदर्भातील साहित्य वापरतो। तसेच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची देखील लुलुथुपू करावी लागते, पण आपण असा कधीच विचार करत नाही। सूर्यनारायण रोज कोणतीही वीज बिल किंवा मीटरचा चार्ज आकारत नाही, उलट सूर्यनारायण उगवल्यानंतर आपले मन प्रसन्न होते। त्याकरिता मित्रांनो, आपण सूर्यनारायणाचे रोज कृतज्ञ म्हणून सकाळी अर्घ्य दिला पाहिजे व न चुकता नमस्कार केला पाहिजे। मित्रांनो, सूर्यनारायणांच्या संदर्भामध्ये मी आज तुम्हाला एक छोटीशी माहिती दिली, आपण ती आपल्या जीवनामध्ये आत्मसात कराल आणि आपल्या जीवनामध्ये निश्चितच त्याचा बदल घडेल। तसंच आपल्या आरोग्यावर, आयुष्यावर आणि परिस्थितीवर सुद्धा त्याचा बदल सूर्यनारायण निश्चित घडवणार यात शंका नाही। माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।